खास करून आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा, पण मागचे जवळजवळ 2.5 महिने या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पुनश्च एकदा अगदी गाव संपर्क अभियान असेल, खळा बैठका असतील, जिल्हा परिषद निहाय झालेल्या जाहीर सभा असतील आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी आणि कणकवली येथे झालेली सभा, माननीय आदित्यजी ठाकरे यांची चिपळूण आणि सावंतवाडी येथे झालेली सभा, या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते, एनसीपीचे शरद पवार साहेबांच्या एनसीपीचे सर्व नेते, जनता दलाचे नेते, आम आदमी पक्षाचे नेते आणि या मतदारसंघातील सर्वच घटक जे आहेत त्या सर्व घटकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि आशीर्वाद या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मिळतोय असं दिसून आलं. केवळ निवडणुकीच्या दरम्यान नव्हे तर खासदारकीच्या अधिवेशन जर सोडलं तर इतर महिन्यातून किमान 20 दिवस मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वाड्यांमध्ये संपर्काच्या निमित्ताने मी नेहमीच फिरत असतो, समस्या अडचणी जाणून घेत असतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत विनायक राऊत हा अनेक वेळा जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या हक्काचा माणूस म्हणून, आपला माणूस म्हणून मला जे तिथे आदर, सन्मान किंवा आपुलकी मिळते त्याबद्दल मला खूप अभिमान आहे की आजही आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. त्या एकनिष्ठतेची पोचपावती कोकणचे मतदार मशाल रूपी चिन्हावर मतदान करून देतील यामध्ये कोणती शंका नाही. आता माझे समोरचे उमेदवार जे स्वतःच म्हणतात की 35 वर्ष मी सिंधुदुर्गाच्या राजकारणात आहे आणि सिंधुदुर्गाचा आमूलाग्र बदल केलेला आहे. आता हेच आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी शोधायला लागले दुर्बीण घेऊन की नारायण राणेंकडून सिंधुदुर्गाचा आमूलाग्र बदल झाला म्हणजे नेमकं काय झालं. तर मग कुडाळच्या MIDCत गेलो. कुडाळच्या MIDC मध्ये सुद्धा मोक्याचे सगळे भूखंड नारायण राणे पुरस्कृत भूखंड माफियांनी हडप करून ठेवलेले आहेत, अडकवून ठेवलेले आहेत. त्यानंतर पुढे आलो पडव्यामध्ये, तर ज्या SSPM जे कॉलेज आहे आणि हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांची लूट केली जाते. या 35 वर्षामध्ये जिल्हावासियांची मागणी होती की आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या, ते त्यांनी न देता त्यांनी स्वतःचं महाविद्यालय सुरू करण्यामध्ये धन्यता मानली. इतर सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे स्वतःने स्वतःच्या कुटुंबियांपुरते नारायण राणेंनी आणले. त्याही पुढे जाऊन अजून सांगेन की जर या जिल्ह्यामध्ये 1999 साली महसूल मंत्री असताना 42,000 एकर जमीन 4,200च्या ऐवजी 42,000 हेक्टर जमीन खासगी वनसंज्ञा लावण्याचं पाप नारायण राणेंनी केलेलं आहे. पूर्वी होती 4,200, त्याच्यावर फक्त 1 शून्य वाढवला, पण 1 शून्य वाढवून 42,000 म्हणजे महाराष्ट्रातल्या 64,000 पैकी केवळ आणि केवळ 42,000 हेक्टर जमीन केवळ सिंधुदुर्ग मधली वन खात्यामध्ये वन संज्ञामध्ये जाहीर केली.
हे वनसंरक्षण जाहीर करत असताना कोणतं तत्व पाळलं गेलं, कोणतं लॉजिक होतं, त्याचं उत्तर नारायण राणे यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे.